आहेत ओढे, नदी, नाले कोरडे पडल्याने मेंढपाळासमोर पाणी टंचाईची मोठी समस्या। मी या सभागृहाला काही पत्र दाखवू शकतो जी मच्छीमार नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून 25/2/2025 ला देखील दिलं आहे। माहीम मच्छीमार नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ मर्यादित माडा भूखंडावर असलेल्या सदनिका धारकांच्या मालकी हक्काच्या 1 ते 20 इमारतींचा रखडलेला पुनर्विकास भाडानी करण्याबाबत। त्यामुळे रहिवाशांची देखील इच्छा। सभापती महोदय, आज तिकडच्या पोलीस कॅम्पमध्ये तुम्ही गेलात, रिपेअर बोर्डाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये तिथे गेलात। सभापती महोदय, या सभागृहात कदाचित रिपेअर बोर्डाचे सीईओ देखील असतील गॅलरीमध्ये बसलेले। माणूस तिथे राहू शकत नाही। कधी रात्री डोक्यावरती छत पडेल, कधी माणूस मरेल, कधी पंखा कोसळेल। 5-5, 4-4 माळ्याच्या इमारती आहेत, लिफ्ट नाही आहे, वरती टेरेसवरनं पाणी पावसाळ्यात छतबंद पाणी गळतं। आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा सर्वसामान्य मुंबईचा मच्छीमार, सर्वसामान्य मुंबईचा पोलीस कर्मचारी, मुंबईकर, गरीब मराठी माणूस या वसाहतींमध्ये राहतो। जवळजवळ 3400 पर्यंत कुटुंब या संपूर्ण सोसायटीमध्ये राहतात। सभापती महोदय, माझी या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना विनंती आणि मागणी आहे की काय सरकार जो धोरण क्लस्टरचं आपण निर्माण केलंय त्या क्लस्टरच्या धोरणाखाली याचा विकास करणार का? आणि पूर्वीचा जो विकासक होता ज्याची आता कुठलीही क्लेम नाही, कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर अधिकार नाही, त्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन म्हाडा, MMRDA सारख्या तत्सम संस्था एकत्र घेऊन BTT चाळीचा जसा पुनर्विकास झाला तशा पद्धतीचा पुनर्विकास करणार का? माझ्या मुंबईतल्या 180 फुटामध्ये राहणाऱ्या मच्छीमारांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, किंबहुना तिथे राहणाऱ्या चाळीतल्या आणि झोपडपट्टीतल्या लोकांना 550 फुटाचं घर देणार का? आणि त्यांना एक सुसज्ज चांगलं असं आयुष्य पुन्हा मुंबईमध्ये या देवाभाऊंच्या आणि एकनाथ भाऊंच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मिळेल का? याचं मला माननीय मंत्री महोदयाने उत्तर द्यावं। मंत्री महोदय, सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी माहीम मच्छीमार नगर या परिसरामधल्या एकूण 45 इमारतींच्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। मी फक्त याच्यामध्ये जी विगतवारी आहे ती फक्त आपल्या माध्यमातून सदनासमोर ठेवतो। त्यातल्या सहकारी गृहनिर्माण संस्था 24 आहेत, पोलीस विभागाच्या इमारती 14 आहेत, SBIची इमारती 3 आहेत, ONGCची 1 आहे आणि 3 इमारती या संक्रमण शिबिराच्या आहेत। सन्माननीय लाडसाहेब म्हटले तसं 2003 मध्ये एका विकासकाची नियुक्ती केलेली होती आणि त्यांनी वास्तुविशारद श्री अनिल पाटील कन्सल्टंट यांना त्या ठिकाणी नेमलेलं होतं। परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकल्पाला बराच विलंब झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या माहीम मच्छीमार नागरी सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ माहीम पश्चिम यांनी मुख्य अधिकारी मुंबई मंडळाकडे 2/9/2024 ला या विकासकाला दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदय या ठिकाणी केलेली आहे। या बाबतीत 12/12/2024 ला उपाध्यक्ष म्हाडा यांनी एक बैठक घेतली आणि या विकासकांना आणि संस्था प्रतिनिधींना एकत्रपणे तुम्ही बसून 6 महिन्याच्या आत या बाबतीतला कसा पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करता येईल या संदर्भातला आपण फेरविचार करून प्रस्ताव सादर करावा अशा पद्धतीचे त्या बैठकीमध्ये त्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। सन्माननीय सदस्य लाड साहेब जे म्हटले की 2003 ला LOI दिला आणि आज 2025 झालं तरी सुद्धा तो प्रकल्प पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती आहे। त्याची कारणं वेगवेगळे असू शकतात, कुठल्या कारणांमुळे नाही झालं ती शोधणं, पण आज या मच्छीमारांना आणि या लोकांना पक्की घरं, सुरक्षित घरं, चांगली घरं, जादा क्षेत्रफळाची घरं देणं हे आपलं प्राधान्य आहे। आणि मला आपल्या माध्यमातून सदनालाही सांगायचं आहे, आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी क्लस्टरचं धोरण पहिल्यांदा राज्यामध्ये आपल्या आणलं आणि त्याचं खूप स्वागत मुंबईमध्ये विशेष करून माननीय सभापती महोदया झालं। त्यामुळे या लक्षवेधीचं ब्रीफिंग घेताना माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री आदरणीय शिंदे साहेबांशी मी चर्चा करताना त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की क्लस्टर धोरणामध्ये
या योजनेचा समावेश करून आपल्याला पॉझिटिव्हली सकारात्मकदृष्ट्या या सगळ्या मच्छीमारांना पक्की घरं जादा क्षेत्रफळाची देण्याच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घ्यायची आहे. अधिक हा प्रकल्प गतीनं करण्यासाठी MMRDA किंवा MSRDC जे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये आणि म्हाडामध्ये जॉईंट व्हेंचर आपण करू आणि या जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून तातडीनं हा प्रकल्प पुढे नेण्याची कार्यवाही करू. अधिवेशन संपल्यानंतर याची प्राथमिक बैठक प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे या ठिकाणी घेतली जाईल आणि त्या बैठकीला सन्मान्य सदस्यांना देखील लाडसाहेबांना बोलवून चर्चा करून अंतिम प्रस्ताव मान्यतेसाठी माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवला जाईल. सन्माननीय सुनील शिंदे माझा सभापतीमध्ये लक्ष देते ना सगळ्यांना देते. सभापती महोदय धन्यवाद. या लक्षवेधीच्या अनुषंगाने मच्छीमार कॉलनी येथील रिडेव्हलपमेंटच्या विशेष करून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भाने ही लक्षवेधी उपस्थित झालेली आहे. आपण या ठिकाणी उत्तरात अनेक गोष्टीचा उल्लेख केला. जवळजवळ आता आपण 4,000 मीटरपासून ते 20,000 मीटरपर्यंत आपण या ठिकाणी क्लस्टरची कक्षा वाढवलेली आहे. माहीम मच्छीमार क्षेत्रामध्ये मग मच्छीमार असोत किंवा त्या ठिकाणी राहणारे पोलीस बांधव, म्हाडाच्या इतर बिल्डिंग असतील, या सगळ्यांनी शासन या ठिकाणी अनुकूल निर्णय घ्यावा म्हणून ही लक्षवेधी आली असताना माझी या लक्षवेधीच्या माध्यमातून आपलं एक लक्ष वेधू इच्छितो की अशा तऱ्हेने वरळीच्या पोचखाना रोडवरती पोलिसांची जवळजवळ 20,000 मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली वसाहत आहे. गेले अनेक वर्ष त्या ठिकाणच्या पोलिसांच्या वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्या एकत्र येऊन त्यांनी शासनाला प्रस्ताव दिले की आम्हाला या ठिकाणी रिडेव्हलपमेंटसाठी परमिशन द्या. या संदर्भाने आपण तिथे काय निर्णय घेणार का, नंबर 1. नंबर 2, मच्छीमार वसाहतीतील ज्या पोलिसांची घरं आहेत किंवा वरळी पोलीस पोचखाना रोडची घरं आहेत, या सगळ्यामध्ये जे पोलिसांना आपण घरं देणार आहात त्यांच्या ज्यावेळेला सेवा शर्ती बाजूला ठेवून त्या ठिकाणी त्यांना मोफत किंवा अल्पदरात घर देणार का, हे या ठिकाणी शासनाने निर्णय आपल्याला या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे. बरं, हे सगळे आपण निर्णय घेतोय. शिंदे साहेब आपण स्कोप मध्ये घ्या आणि प्रश्नावर आलो नाही तर स्पेसिफिक घ्या असं सगळं. हा प्रश्नच झाला ना की त्यांना आपण मोफत देणार किंवा अल्प याच्यात देणार. त्याचप्रमाणे आपण काही चांगले निर्णय घेतले. BDD रिडेव्हलपमेंटचा अतिशय चांगला निर्णय त्या ठिकाणी काम सुरू आहे. परंतु ज्या BDD रिडेव्हलपमेंटमध्ये अलॉटमेंटच्या संदर्भाने आज जो गोंधळ आहे त्याच्यामध्ये काही कोर्ट मॅटर झालेली आहेत, रहिवासी असंतोष आहे, रस्त्यावर मोर्चे करतायत. या संदर्भाने आपण विशेष चौकशी करणार का की हे का झालं, हे कशासाठी झालं, हे कोणामुळे झालं ती, आणि ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करून एक सुसूत्रता त्यामध्ये आणणार का, हा माझा दुसरा एक स्पेसिफिक प्रश्न या संदर्भाने आहे. सन्मान्य सभापती महोदया, या माहीम मच्छीमार नगर मधल्या ज्या काही इमारती त्याच्यातल्या 14 पोलीस इमारती आहेत. मी मगाशी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये ह्या 14 इमारतींचा पोलिसांचा समावेश आहे. सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेब जो विषय मांडतायत तो वरळी पोलीस वरळीचा आपण मांडला स्पेसिफिक की पोलीस हाऊसिंगच्या संदर्भामध्ये अनेक मागण्या करून त्यांचं रिडेव्हलपमेंट झालेलं नाही. तर मला या लक्षवेधीच्या स्कोपमध्ये वरळीचा जरी विषय नसला तरी वरळी पोलीस हाऊसिंग रिडेव्हलपमेंटचा विषय हा महाराष्ट्र पोलिसांचं जे काय गृहनिर्माण विभाग आहे, हाऊसिंग बोर्ड आहे त्यांचं, त्याच्या अखत्यारीमधला आहे. त्यामुळे या बाबतीत माननीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे हा विषय त्यांच्यासमोर या ठिकाणी ठेवला जाईल. पण या ज्या माहीम मच्छीमार नगरमधल्या आहेत जागा किंवा त्या इमारती, त्यांचं मी परत सांगेन आपल्याला MSRDC किंवा MMRDA या दोन्हीपैकी एक आणि म्हाडा यांचं जॉईंट व्हेंचर करून त्या जॉईंट व्हेंचरबरोबर ही क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रकल्प गतीनं करण्यासाठी पहिली प्राथमिक बैठक प्रभारी मंत्री म्हणून अधिवेशन संपल्यावर माझ्याकडे घेतली जाईल आणि त्यानंतर अंतिम मसुदा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या समोर ठेवला जाईल. सन्माननीय प्रवीण दरेकर देते तुम्हाला. या मच्छीमार वसाहतीच्या पुनर्विकासाचा हा प्रश्न आहे. मला थोडासा वेळ द्या, मी विनंती करतोय. सभापती महोदय, ही मच्छीमार संस्थेच्या भूखंडावर आहे तिथे 20 इमारती आहेत, 140 सदनिका या 1969 मध्ये बांधण्यात आलेल्या आहेत आणि आज या 55 वर्ष झालेल्या इमारतींची अवस्था अत्यंत बिकट आहे. 1 ते 20 इमारतींनी एकत्रित येऊन
2003मध्ये कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांची निवड केली, परंतु 2023 रोजी त्यांची विकासक म्हणून मान्यता रद्द करण्यात आली. आतापर्यंत 3 वेळा त्यांनी पुनर्विकासाचे प्रस्ताव दिले, सगळ्यांना त्या ठिकाणी मंत्री महोदय अपयश आले. म्हाडा उपाध्यक्ष यांनी सुद्धा सभापती महोदय 12 डिसेंबर 24ला बैठक घेतली आणि चर्चा करून 6 महिन्यात निर्णय घ्यावा अशा प्रकारचे आदेशही त्याने त्या ठिकाणी दिले, अन्यथा म्हाडा पुनर्विकास करेल अशा प्रकारचं सांगितलं. सभापती महोदय, मी जरा का वेगळ्या विषयाकडे वळतोय. आज आपण सभापती महोदय या ठिकाणी जवळपास 4 वसाहती आहेत, मच्छीमारनगर, पोलीस वसाहती आणि 4 वेगवेगळ्या आयसोलेटेड अशा वसाहती आहेत. या ठिकाणी आपण सांगितलं म्हाडा क्लस्टर डेव्हलपमेंट करणार आहे. आपण त्या ठिकाणी MSRDC किंवा MMRD क्लस्टरसाठी त्या ठिकाणी एजन्सी नेमल्या आहेत आणि महाप्रीत एजन्सी नेमली. माझा आश्चर्य मला सभापती महोदय, आपण ज्या एजन्सी नेमल्यात त्यांचे फायनान्शियली पैसे आहेत का हो त्यांच्याकडे? आज महाप्रीत सारखी संस्था आहे, ते आज विकासक कसं करणार याचं मला उत्तर पाहिजे. मी महाप्रीतच्या MDना मी त्या ठिकाणी बोलावलं, आमची बैठक झाली, बोललो तुम्ही हे क्लस्टर कसे डेव्हलप करता? त्याने बोललं पैसे कुठे आहेत, पैसे किती आहेत तुमच्याकडे? तर आम्ही पैसे उभे करणार. त्याच्यामुळे मला वाटतं आपण लोकांना फसवतो की का अशा प्रकारचा प्रश्न माझ्या निर्माण झाला आहे. कारण महाप्रीतकडे पैसेच नाहीत आणि तुम्ही महाप्रीतला 30-40 सोसायट्या 8-10 क्लस्टर दिलेले आहेत. माझी यामध्ये मंत्री महोदय सभापतींच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की शासनाचं जे गृहनिर्माण धोरण आहे त्याच्यामध्ये समूह स्वयंपुनर्विकासाला माननीय मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिलं आहे. मंत्री महोदय, ज्या वेळेला आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटच्या चारकोपच्या इमारतीचं चावी वाटप केलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आम्ही कार्यक्रमाकडे जात असताना स्वयंपुनर्विकासातना 4-5 बिल्डिंग उभ्या राहत होत्या, त्या बघून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अरे क्लस्टर समूह केलं पाहिजे आपण. एक इमारत या आजूबाजूला उभ्या राहिल्या तर उभी झोपडपट्टी उभी राहील की काय, जे काही SRAच्या बिल्डिंगमध्ये होतं आहे. तर माझ्या अध्यक्षतेखाली जे प्राधिकरण केलं आहे ते सेल्फ डेव्हलपमेंटसाठी असताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट टाकलं आहे. त्याच्यामुळे आज क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट हा एक चांगला नामी पर्याय होऊ शकतो. आज आपण जर त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंट क्लस्टरसाठी शासनाच्या सवलती आहेत, अनेक सूट आहेत, अनेक इन्सेंटिव्ज आहेत, SRAला त्या ठिकाणी तुमच्या अनेक सूट सवलती आहेत आणि क्लस्टर डेव्हलपमेंटला सूट सवलती आहेत. तर या सगळ्या जर एकत्रित केल्या आणि आमच्या प्राधिकरणाने, शेवटी शासनाचं आपलं प्राधिकरण ते आहे आणि ती संबंधित एजन्सी एकत्रितपणे पहिला क्लस्टरचा प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे. पैसे उभे करायला आम्हाला राज्य सहकारी बँक त्या ठिकाणी पैसे देईल, मुंबई जिल्हा बँक आणि काही फायनान्स एजन्सीशी आम्ही कन्सोर्शियम करू आणि सरकारच्या निगराणीखाली क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट या वसाहतींचं त्या ठिकाणी करण्यासाठी शासन पुढाकार घेणार का, हा माझा या ठिकाणी स्पेसिफिक अशा प्रकारचा प्रश्न आहे. कारण यामध्ये गृहनिर्माण, म्हाडा, गृहविभाग, नगरविकास विभाग, महापालिका या विभागांचा या ठिकाणी संबंध सभापती महोदय या ठिकाणी आहे आणि म्हणून या प्रकल्पाचा समूह स्वयंपुनर्विकास प्रस्ताव तयार करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरण यांना जबाबदारी देणार का, त्यांची नेमणूक करून पहिला क्लस्टरचा समूह स्वयंपुनर्विकासाचा प्रयोग आपण यशस्वी करणार का? कारण सेल्फ डेव्हलपमेंटमधनं 360 मध्ये राहणाऱ्या लोकांना 700 बिल्डर देणार होता, 1400 स्क्वेअर फीटात राहायला गेलेत. 700 स्क्वेअर फीट बिल्डर त्या ठिकाणी नफा कमवणार होता, नंदादीप सोसायटी, पार्ले, असे मी अनेक उदाहरणं देईन. 21 इमारती आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटमधनं उभ्या केल्यात, ज्यांना आम्ही फंडिंगची व्यवस्था केली. मग क्लस्टरचा पहिला प्रयोग मच्छीमारांसाठी या कोळी बांधवांसाठी जर स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून होणार असेल तर याकरता आपण शासन पुढाकार घेईल का आणि आमच्या प्राधिकरणाची या संदर्भात नेमणूक करून हा यशस्वी प्रयोग करण्यासंदर्भात भूमिका घेईल का? सन्माननीय सभापती महोदया, मी मगाशीच उत्तरामध्ये सांगितलेलं आहे MMRD आणि MSRDC या दोन्हीपैकी एक ह्या संस्थेचं, या दोन्ही संस्था, या दोन्ही अंडरटेकिंग राज्य सरकारच्या आहेत. जसं स्वयं पुनर्विकास प्राधिकरण राज्य सरकारचं आहे तसं याही संस्था राज्य सरकारच्या आहेत. त्यामुळं या 2 संस्थांना इन्व्हॉल्व करून आपण या ठिकाणी जॉईंट व्हेंचर म्हाडाबरोबर करतोय. तथापि
माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी जो या ठिकाणी स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाला याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, जी बैठक घेतली जाणार आहे या संदर्भात प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडं, त्या बैठकीमध्ये या मुद्द्यावरची चर्चा केली जाईल आणि अंतिम निर्णयासाठी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांसमोर हा प्रस्ताव लवकरात लवकर ठेवला जाईल. सन्माननीय अनिल परब देते सचिन भाऊ. एक महत्त्वाची लक्षवेधी प्रवीणला दरेकर किंवा प्रसाद लाड यांनी लावली आहे. मी शेजारीच राहत असल्यामुळे मला त्या वसाहतीची चांगली कल्पना आहे. खरोखर ती वसाहत जीर्ण झालेली आहे, तिकडच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. गेले कित्येक वर्ष तो प्रकल्प अडकलेला आहे आणि परमिशन्स दिल्या, नंतर परमिशन्स कॅन्सल झाल्या, परत काही परमिशन्स दिल्या. कुठल्याही अंतिम निर्णयापर्यंत जाण्याच्या अगोदर मला असं वाटतं की हे प्रकरण नीट तपासून घेतलं पाहिजे, नाही तर परत हे प्रकरण कायद्याच्या कसोटीवरती अडकणारं प्रकरण आहे. त्याचं कारण असं आहे की मच्छीमार कॉलनी म्हाडाची आहे, पोलीस वसाहत पोलीस हाऊसिंगची आहे, बाजूच्या सोसायट्या ज्या आहेत त्या प्रायव्हेट आहेत, त्याच्या पाठीमागे SRA आहे. म्हणजे विविध एजन्सी किंवा विविध अथॉरिटीवरती वसलेली ही वसाहत आहे, ही एका अथॉरिटीवरती नाही आहे. त्याच्यामुळे उद्या म्हाडाचा कुठला नियम लावायचा, म्हाडाने समजा जर 33-7 मध्ये करायची म्हटली, 33-9 मध्ये करायची म्हटली, कारण 33-5 मध्ये खरं म्हणजे म्हाडा करते, क्लस्टर करायची तर 33-9 मध्ये करावी लागेल. 33-9 जर लावली, बाजूला SRA आहे, SRAचं तुम्ही काय करणार, त्याच्या बाजूला प्रायव्हेट आहे, त्या बाजूच्या प्रायव्हेटचं काय करणार. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सॉलिडेटेड पॉलिसी याच्यावरती तयार करून तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल आणि तो कन्सॉलिडेटेड करण्यासाठी ह्याच्यामध्ये जेवढ्या आत्तापर्यंतच्या परमिशन्स आपण दिलेल्या आहेत किंवा ज्या ज्या अथॉरिटीजने वेगवेगळ्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांवरती थोडं लिगल ओपिनियन मागवून आपल्याला ह्याच्यावरती निर्णय करावा लागेल. नाहीतर आपण आज इकडे जाहीर केलं की MMRDA, MSRDC, महाप्रीत जे कोण आहेत त्या सगळ्या एजन्सी करतील. आता महाप्रीतची काय परिस्थिती आहे ती प्रवीण दरेकरांनी सांगितलेली आहे. MMRDAचं खरोखर कामं लोकांची घरं बांधणं आहे की नाही हे पण ठरवावं लागेल. MSRDCचं काम काय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शासनाने कुठला तरी एक असा निर्णय केला पाहिजे ज्याच्यावरती ह्या ज्या अथॉरिटीज आहेत वेगवेगळ्या, ज्याच्यावरती ही पूर्ण वसाहत आहे, त्या सगळ्या एकत्र करा. चला प्रवीण दरेकरांची सूचना मान्य करा, त्यांचं खातंच त्याच्यासाठी बनवलंय ना. आता तुम्ही नवीन तुम्ही जे बनवलंय ते कशासाठी, नुसतं त्यांना म्हाडामध्ये केबिन देण्यासाठी नाही बनवलंय, तर तुम्ही त्याच्या काहीतरी कामं द्या त्यांना की बाबा हे काम टास्क एक मुंबईचा आयडल प्रोजेक्ट बनायला पाहिजे तो, जर तो केला. पण त्या खात्याला ते अधिकार तर द्या की ह्या वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत यांना कन्सॉलिडेट कोण करणार. हे नगरविकास खात्याचं काम आहे किंवा मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या अधिकारामध्ये तुम्ही घ्याच बैठक, परंतु ही उच्चस्तरीय बैठक होणं गरजेचं आहे ज्याच्यावरती वेगवेगळ्या एजन्सीज एकत्र करणं गरजेचं आहे. या सगळ्या एजन्सीज एकत्र करून आपण जोपर्यंत त्याचा मूळ प्रश्न सोडवत नाही की याची अथॉरिटी कोण, तोपर्यंत याची डेव्हलपमेंट होणार नाही. 2013 पासून हा प्रोजेक्ट चालू आहे, अजून 20 वर्ष असंच पडेल, अजून 2-4 बिल्डिंग पडतील तिकडे. परंतु माझं म्हणणं स्पेसिफिक आहे की आपण याच्या बाबतीमध्ये आपल्या स्तरावर बैठक जरी घेतली तरी माझी एक आपल्याला विनंती आहे की मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि आपण अशी एक संयुक्त बैठक घेऊन सगळ्या जेवढ्या एजन्सीज आहेत या सगळ्या एजन्सीना, कारण कसं आहे, पोलीस आहे ते पोलीस हाऊसिंगमध्ये जाणार, ते गृह खात्याकडे जाणार, ते तुमच्याकडे येणार नाही, आणि त्या सर्व्हिस क्वार्टर्स आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या एजन्सीजना एकत्र करून स्वयं पुनर्विकासित जे काही मंडळ आहे त्यांना देखील घ्या बरोबर, आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ही बैठक लावून या गरीब लोकांना एकत्रित न्याय देण्यासाठी काय उपाययोजना करणार. सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट परब साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की थोडं डिले झालं, ही वस्तुस्थिती आहे. 2003ला LOI दिला होता आपण, पण क्लस्टर डेव्हलपमेंटचं धोरण माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आणलं त्याच्यानंतर आता ह्याला गती मिळायला लागलेली. त्याच्यामुळं संस्था मच्छीमारांची आली की आता जुना विकासक ड्रॉप करा आणि आम्हाला नव्यानं हे सगळं करायची परवानगी द्या. अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही. उपाध्यक्ष महाराणी काय सांगितलंय, 6 महिन्यात तुमचं तुम्ही बसा, तुम्ही एकत्र सॉल्व्ह करा, तुमचा नवीन विकासकाचा प्रस्ताव आणा, आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. दरम्यानच्या काळात जेव्हा आता ही लक्षवेधी आली तेव्हा या लक्षवेधीच्या अनुषंगाने जी बैठक घ्यायचं ठरलेलं आहे ना, आपण म्हणताय तसं ज्या काय NOCs दिलेल्या आहेत किंवा ज्या काय परवानग्या दिलेल्या आहेत पूर्वीच्या, त्याचं स्टेटस काय याच्यावर लिगल ओपिनियन सुद्धा त्या बैठकीमध्ये आपण जरूर परब साहेब आपण या ठिकाणी घेऊ. कारण या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकदम सकारात्मक आहेत
आणि तातडीनं हा प्रकल्प पुढे न्यायसाठी ज्या उपाययोजना करायच्या, ज्या बाबी शासन स्तरावर पूर्ण करायच्या त्या सगळ्या गतीनं करा, अशा सूचना प्रभारी मंत्री म्हणून माननीय शिंदे साहेबांनी मला दिलेल्या आहेत. या बाबतीतली बैठक आपण म्हणताय त्याप्रमाणे घेतली जाईल. सचिन भाऊ, चला प्रश्न शेवटचा. महोदय, मंत्री महोदय सांगतायत, मला एकच स्पेसिफिकली सांगायचं आहे की आपल्याला क्लस्टर विस्टर नवीन करून करायची अशी काही आवश्यकता नाही. ऑलरेडी SPU आपण अगोदर केलेत ना वेगवेगळं. आता नवीन DPR जे आपण चेंज करून घेऊन BDDचा इथं रिडेव्हलपमेंट केलेलं आहे. मग त्यावेळी आमचं शासन होतं, नंतर आपण आलात, सर्वांनी मिळून केलेलं आहे. इच्छाशक्ती असली पाहिजे. या प्रकरणामध्ये सभापतीमध्ये इच्छाशक्ती दिसत नाही. LOI आम्ही त्यावेळी कॅन्सल केल्यानंतर परत मग त्याला रिटेन कसं केलं. आता तुम्ही सभापती उपाध्यक्ष सांगतायत 12/12/2024 की तुम्ही 6 महिन्याची मुदत देतो. त्या 6 महिन्याच्या मुदतीला पण 2 वर्ष होत आले ना. म्हणजे इच्छाशक्ती नाही. माझी एवढीच म्हणणं आहे की तुम्ही करायचं असेल क्लस्टर किंवा काय, पहिला हे जे तुम्ही त्याला LOI दिलेलं आहे आज रद्द करता असं जाहीर करणार आहात का, हे पहिलं महत्वाचं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, आणि मग तुम्ही जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की बैठक घ्या आणि त्या सर्व लोकांना बोलून घ्या आणि मग त्यामध्ये आपल्याला करता येईल ना. BDDचाहीमध्ये आपण करताना जसं म्हटल्याप्रमाणे की ऑलरेडी आपण पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना आपण तिकडे देखील घरं दिलेले आहेत. नाही, पोलीस हाऊसिंग इकडे पण होतं ना सभापती महोदय BDDचाहीमध्ये, पण ह्याला स्पेशल DPR मध्ये तुम्हाला चेंज करावं लागणार आहे. ते तुम्ही केल्याशिवाय काही होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की एकतर मुळामध्ये पहिला LOI कॅन्सल करणार आहात का एक, आणि बैठकीमध्ये या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही नवीन क्लस्टर विसर नाही. मग जसं प्रवीणनी सांगितल्याप्रमाणे त्या सोसायटीला वाटलं का आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट मला यायचं असेल तर द्या ना, मदत घ्या तुम्ही प्रसाद लाडांची. ते सांगतील तुम्हाला तिकडे कशा पद्धतीने सेल्फ डेव्हलपमेंटला त्या लोकांना आणता येईल म्हणून घेऊन. नाही, ते आणतील ना तुम्हाला, म्हणून तर मी त्यांचं नाव घेऊन सांगतोय का ते करतील. म्हणून सभापती महोदय 2च स्पेसिफिक आहे की तातडीने हे LOI कॅन्सल करून तुम्ही बैठक घेणार आहात, पण हे तुमचं इंटेन्शन दिसलं पाहिजे. आणि मग त्या दृष्टिकोनातून जसं नवीन DPR आपण वरळी BDDचाहीसाठी त्या शासनाने आणलेलं आहे तसं तुम्ही DPR यासाठी स्पेशल प्रोजेक्ट आणणार का. कारण तुम्ही 3 एजन्सी आहे, पोलीस हाऊसिंग आहेत, BMC आहे, माडा आहे, स्लम आहे, आणि म्हणून हे जे प्रायव्हेट लँड पण आहेत, प्लस ONGC पण आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण करणार आहात का. मला असं वाटतं आता 3 वेळेला तुम्ही सगळे किती अभ्यासू सदस्य आहात ते उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदयाने वारंवार. पण ठीक आहे, द्या आता उत्तर आणि पुढची लक्षवेधी घ्या. माननीय सभापती महोदया, ते LOI रद्द करण्यासंदर्भामध्ये जो प्रश्न सन्मान्य सचिन भाऊनी विचारलेला त्याला 6 महिन्याची अंतिम मुदत आपण दिलेली आहे. हो, आता 26 मध्ये आपण 1.5 वर्ष झालेलं आहे. आपण एक अंतिम संधी त्यांना देऊ, अंतिम त्यांना नोटीस देऊ, आणि जर त्या नोटीसला उत्तर समाधानकारक आलं नाही तर जी बैठक आपण घेणार आहे त्या बैठकीमध्ये याही मुद्द्याची चर्चा आपण करू. ठीक आहे. लक्षवेधी दुसरी, सत्यजित तांबे.